धुळे जिल्ह्यात बनावट विदेशी दारू विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मानवी जीवितास अपायकारक आणि घातक बनावट दारू विक्रीचा संशय असलेल्या साठ्यावर धाड टाकण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। साक्री तालुक्यातील लघाडवाड गावाजवळ ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला। एक टाटा टर्बो 4 चाकी वाहनातून बनावट विदेशी दारू वाहतूक केली जात होती। MH08H2109 या क्रमांकाच्या वाहनावर पोलिसांची नजर होती। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला। या कारवाईत रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीचा बनावट दारूसाठा जप्त करण्यात आला। एकूण 655 बॉक्स पोलिसांच्या हाती लागले आहेत। प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिलीच्या 48 बाटल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। जप्त केलेल्या बनावट दारूची किंमत तब्बल 62,88,000 रुपये आहे। तर दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टाटा टर्बो वाहनाची किंमत 10 लाख रुपये आहे। अशा प्रकारे एकूण 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे बनावट दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पोलिसांनी या प्रकरणात राकेश धनलाल भोये याला ताब्यात घेतले आहे। राकेश भोये याचे वय 26 वर्ष असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। तो साक्री तालुक्यातील धनकवडी पारगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। बनावट दारूवर कोणताही वैध लेबल किंवा आवश्यक परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले। मानवी जीवितास हानिकारक असलेली दारू विक्रीसाठी नेली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे। बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा लपवून ठेवण्यात आला होता। पोलिसांनी वाहनासह संपूर्ण दारूसाठा ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। BNS कलम 123 आणि 336 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट दारूमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे अशा अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांच्या संयुक्त कारवाईचे हे यश मानले जात आहे। बनावट दारूच्या नेटवर्कचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। या साठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास होणार आहे। बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। नागरिकांनी अशा प्रकारची माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। धुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। आता या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 23/8/2026 रोजी सायंकाळी 17:00 वाजेच्या दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की दहिवेल क्षेत्रात लगडवाड गावाच्या हद्दीमध्ये एक लाल रंगाचा टेम्पो वाहन क्रमांक MH08H2109 याच्यामध्ये अवैध पद्धतीने दारू विक्रीसाठी वाहतूक करण्यासाठी घेऊन जात आहे अशी आम्हाला माहिती मिळाली होती। सदरची माहिती आम्ही आमचे स्थानिक पोलीस निरीक्षक सागुशाचे श्री वारे सर यांना आम्ही दिली आणि वरिष्ठांकडून माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर तसेच सुधीर पाटील DYSP साक्री यांना सदरची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीम, एक स्थानिक गुन्हे शाखेची आणि साक्री पोलीस स्टेशनच्या 2 टीम तयार केला आणि त्या ठिकाणी दहिवेल हद्दीमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला। तर छाप्यामध्ये जवळपास रॉयल ब्ल्यू या विस्कीचे 655 खोके भरलेला एक टेम्पो आम्हाला त्या ठिकाणी मिळून आला। त्याला आम्ही सर्व कागदपत्रे विचारले तर त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र मिळाले नाही। सदरचा माल हा बनावट आणि अवैधरित्या घेऊन जात असल्याची आणि वाहतूक करत असल्याची माहिती आम्हाला निष्पन्न झाली। त्यावरून आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलं। वाहन चालकाला राकेश धनलाल भोये असं त्याचं नाव आहे। त्याला आम्ही ताब्यात घेऊन सदर ठिकाणी ते कारवाई जप्त करण्यात आलेलं आहे आणि सदर प्रकरणी
पोलीस स्टेशन साक्री येथे 250/2026 कलम 123, 136 BNS 65 अ 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये माल कुठून आणला आणि कुठं घेऊन चालला होता याचा अधिक तपास कसोशीने पोलीस प्रशासन हे करत आहे.